नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना, मैत्रिणींना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे बघा. तर आज सगळ्यात आधी काय घेऊन आले मी, तर देवासाठी लागणारं सामान आणि सकाळी चहाला दूध वगैरे टोस्ट घेऊन आलेले बघा मी. तर काय काय घेऊन आलेले, तर ही फुलं आणलेली बघा, गुलाबाची आणि शेवंतीची फुलं होती, खूप छान मिळाली फुलं. आणि तेल पण आणलेलं बघा देवासाठी, एक्स्ट्रा तेल आणते मी वेगळंच, आपलं खाण्याचं तेल वापरत नाही. आणि ही पनीर पण आणलेलं, पनीर टिक्का मसाला होता. आणि टोस्ट मला खूप आवडतात चहात खायला. तर म्हणलं की आज शिरा पण करून घ्यावा म्हणलं नैवेद्यासाठी. स्वामींना आज म्हणलं की नैवेद्य म्हणून शिराच करून दाखवा. आणि त्याच्यासाठी मी आज कुठं बाहेर पण जाणार आहे, त्यामुळे तयार पण झालेले आहे बघा. तर बघू शकता तुम्ही, हा ड्रेस खूप छान आहे बघा, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा. कसा वाटतो तुम्हाला ड्रेस नक्की मला सांगा. सेटच आहे बघा आणि बाहेरून रेडीमेड घेतला आहे, मिशोवरनं नाही केली ह्या वेळेला खरेदी. तर माझंही आवरलं ना, आवरल्यानंतर म्हणलं की घरातलं हंतरून वगैरे काढून घेऊया. सोप्यावर पण भरपूर अशी घाण झालेली. आणि कसं होतं, घरात आपल्या लहान मुलं असले किती पण वेळा तुम्ही झाडू मारा, घाण व्हायची तशी होतीच. त्यामुळे सारखं झाडू आणि सारखं साफसफाई करावीच लागते. तर सगळ्यात आधी बघा मी असं आंघोळ वगैरे केली आणि दुसरा ड्रेस पण घातला बघा, कारण की आवरून वगैरे तयार झालं, म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणलं. हे ड्रेस मी घेतलेला बाहेरून शॉपिंग केलेली, त्यामुळे मी आज घातलेला आहे बघा. म्हणलं तुम्हाला दाखवा पण ड्रेस कसा आहे ती. तर सोफा वगैरे झाडून घेतला मी आणि घरातलं म्हणलं की झाडू पण मारून घेऊया लागलीच, आणि फरशी पण पुसायची होती. आणि कसं होतं, जरा जरी उठायला उशीर झाला ना आपल्याला, कामाची खूप गडबड होते बघा. म्हणजे एक दिवस जरी असं टाईम ठरलेलं असतं ना आपलं, तर त्या टाईमनुसार आपण आपलं काम करत असतो. प्रत्येक ह्या वेळेला हे काम करणार, जर ते जर लेट न उठलं ना थोडं जरी, तर इतकी गडबड होते ना बास बघा. मग आधी म्हणलं की मी झाडू पण मारून घ्यावा. आणि ही बघा कचरा किती झालेला. आणि ही साळूता कसं आहे, नवीन घेऊन आले, नवीन साळूत्याची घाण भरपूर पडते. असा साळूता आहे, ही इतकी पडते ना बासच साळूत्याची घाण. आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा साळूता वापरता, त्याची पण अशीच घाण निघते का की मला कमेंट करून सांगा. तर हे बघू शकता तुम्ही, कागद वगैरे बघा. तर रात्री पण आपण झाडू मारायला असतो, तरी पण इतकं काय रात्रभर काय खेळतो का आपण घरात, तरी पण बघू शकता घाण किती निघते अजून सकाळी लोटून काढताना. कानाकोपऱ्यातनं घाणी बसलेलीच असते, किती पण तुम्ही झाडू मारा, दिवसभरात किती वेळा होत असेल झाडू मारून. तर लागलीच मग मी म्हणलं होतं की झाडू वगैरे मारून झाल्यानंतर म्हणलं देवासाठी नैवेद्य पण बनवून घ्यावा म्हणलं होतं. आज शिराज बनवणार होते बघा. आणि इकडे ठेवलेलं आहे ते नारळाचं झाड ठेवलं आहे. तर देवापाशीच आलेलं आहे ते नारळ झाड, विकत वगैरे आणलेलं नाही. आणि मस्त असं बघा मी गरा आपला भाजून घेते तुपामध्ये, छान असतं. त्याची रेसिपी पण थोडीशी तुमच्याबरोबर शेअर करते मी. तर भाजल्यानंतर बघा त्यामध्ये मी गरम पाणी ॲड करून घेते, गरम पाणी पण ॲड करून घेते बघा मस्त असं. आणि काय झालेलं, ड्रायफ्रूट संपलेले आहेत, त्यामुळं मग आज काय ड्रायफ्रूट नाही वापरणार. त्यामध्ये साखर पण ॲड करून घेतली. भरपूर पाणी नाही ओतायचं, आपल्याला कळतंच की किती पाणी लागणार आहे. आणि त्यानंतर मग वेलची पावडर पण मी त्यात मिक्स करून घेतली बघा. आणि आज खरं तर कलरचा मी शिरा बनवणार होते, त्यामध्ये कलर पण ॲड केला बघा मी. आणि खूप छान असा शिरा झालेला, असं खाली अजिबात चिटकत नव्हता बघा. छान गरा भाजला ना मस्त शिरा होतो. आणि झालेला आहे बघा शिरा बनवून छान, म्हणलं आज नैवेद्यासाठी सुद्धा होईल. आणि इथं चाललेली बघा नवरोबांची देवपूजा चाललेली. आणि त्यांनी खरंच, त्यांना काही सांगावं लागत नाही की तुम्ही देवपूजा वगैरे करा, त्यांचं त्यांनी मनानच देवपूजा ही करते ती. म्हणजे माणसानेच खरं तर देवपूजा केली पाहिजे, खूप चांगलं असतं. आणि मी काय त्यांना फोर्स वगैरे करत नाही तुम्ही करा देवपूजा, त्यांचं त्यांनीच मनानं करते, तर म्हणलं करू दे. आणि खूप सारं त्यांना लागतं, धूप लावायचं, परत बाहेर कापूर वगैरे जाळायचं. नंतर शंख पण आहे, शंख पण ते वाजवतात. आणि तेवढंच म्हणलं की बरं झालं, मदत झाली मला तेवढं तरी, म्हणजे काम म्हणजे माझं वाचलं. आणि देवपूजा केल्याने घरात किती प्रसन्न वाटतं, म्हणजे खूप छान वाटतं देवपूजा केल्यानंतर. तर झालेली आहे बघा देवपूजा, किती छान देवपूजा पण करून घेतलेली आहे.
आणि आता म्हणलं की मी सकाळचा नाश्ता वगैरे झाला सगळा आणि म्हणलं की जेवणाच्या तयारीला पण लागूया. सकाळची कामं झाले की लगेच आपल्याला जेवणाच्या तयारीला पण लागावं लागते. मग आज आणलेलं बघा पनीर आणि त्यासाठी मी प्युरी बनवून घेते बघा, टोमॅटोची प्युरी. पण त्याच्या आधी म्हणलं की रात्रीची भाजी राहिलेली ती म्हणलं गरम करून घेऊया. ती कशाला फेकून द्यायची उगाच वेस्ट, मुलकाचं महाग झालंय बाहेर. त्यामुळं मग आपण काय थोडं घालतो का त्यात साहित्य सगळं, शेंगदाण्याचं कूट, आलं, परत खोबरं, लसूण, सगळं तेल, मीठ, चटणी. म्हणलं टाकून देण्यापेक्षा चांगलं आहे तर गरम करून खाऊया म्हणलं. आणि मला पण खूप आवडते वांग्याची भाजी. मग झालेली बघा गरम करून. आणि पनीरसाठी म्हणाल तर मी पनीरसाठी काय त्याची ग्रेव्ही वगैरे असते, ते मसालाच मी रेडीमेड पुढे असते, तुम्हाला दाखवलं मी पनीर बटर मसाला, तेच मी बघा ॲड करते. सगळ्यात आधी म्हणलं की आपले पनीर जे आहे ते असं बारीक बारीक कट करून घेतलं आणि त्याचं तेलामध्ये फ्राय करून घेऊया म्हणलं. चांगलं असं सोनेरी कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घेते मी. आणि टोमॅटोची प्युरी पण बनवून घेतली बघा. टोमॅटोची प्युरी आहे ती जास्त पण नाही कमी पण नाही, इतकी बरोबर झाली पाहिजे, नाहीतर आंबट लागतं. आणि छान असे पनीर तळले होते बा, म्हणजे फ्राय झाले होते. त्यांचा कलर बघू शकता, आधी कसं पांढरे शुभ्र होते. आणि हा आहे तो पनीर टिक्का मसाला आहे बघा. आणि मी काय घरात मसाला वगैरे बनवत नाही, असं रेडीमेड मिळतो तोच घेऊन येते आणि ते गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं थोडा. सगळ्यात आधी बघा मी जिरे ॲड केले बघा, त्याच तेलामध्ये. तेल होतं तर म्हणलं कशाला दुसरं घ्यायचं. आणि त्याच्यातच मग परत कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. माझ्या सोप्या पद्धतीने कसं बनवते त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते मी. खूप छान होतं, नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. तर त्यामध्ये नंतर कांदा भाजून झाला आपला की लगेच मिरच्या पण थोड्या ॲड करते मी, कारण थोडंफार असं तिखटच आवडतं. तिखट नसलं झालं की मग तोंडाला चव पण येत नाही. त्यामुळं त्यामध्येच नंतर मग टोमॅटोची प्युरी पण ॲड करून घेतली बघा. आणि टोमॅटोची प्युरी आहे ती म्हणजे टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ना आपण, ती चांगली अशी तेलामध्ये भाजून घ्यायची. त्याला तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही, तेल सुटायला लागले बघा कडे. मग चांगलं भाजल्यानंतर आपला जो पनीर टिक्का मसाला आहे तो गरम पाण्यामध्ये थोडं मिक्स करून घ्यायचं आणि तोच ॲड करायचा. आणि तो पण चांगला 5-10 मिनटं असं भाजून घ्यायचा, चांगलं तेल निघेपर्यंत. बघू शकता बाहेर तेल सुटते कसं. आणि नंतर त्यामध्ये मी पनीर ॲड करून घेते. आणि पनीर ॲड केल्यानंतर मग हे काय अशीच भाजी ठेवणार नाही मी, एवढी जास्त पातळ पण नाही आणि जास्त सुकी पण नाही, अशी बनवते. म्हणजे शिजायसाठी पनीर थोडं पाणी ओतलंच पाहिजे. आणि घरात केवढी माणसं आहेत आपल्या, तेवढं तर बनवलंच पाहिजे. पूर्णपणे घट्ट एकदम करून कसं चालेल. त्यामुळं मग लास्टला मी दाखवतेच तुम्हाला कसं होतं ते. तर हे असतं बघा असं बिझी रुटीन सकाळचं. आणि जरा जरी उशीर झाला तरी आपली स्वतःची खूप धावपळ होते. कडू आहे पण सत्य आहे, अशी जो व्यक्ती तुमचा आहे तो कधी दूर जाणार नाही आणि जो दूर निघून गेला तो कधीच तुमचा नव्हताच. स्वतःला असं बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील. जिथून तुम्ही निघून जाताल तिथे सगळे तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोचणार आहात तिथे सगळे तुमची वाट पाहतील. वेळ बदलते, सगळ्या गोष्टी ठीक होतात, पण तुटून जोडलेलं नातं परत पहिल्यासारखं होत नाही. काट्यावर चाललेला माणूस त्याच्या ध्येयापर्यंत लवकर पोचतो, कारण काट्यामुळे माणसाची चालण्याची गती वाढते. बरोबर ना? जे लोक कोणत्याही खऱ्या माणसाचं मन तोडून तिसऱ्याच व्यक्तीजवळ आनंद शोधायला जातात ते नेहमीच धोका खातात. बरोबर ना ताईंनो? काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की दुसऱ्याचा आनंद पण खाऊन टाकतात. कडू आहे पण सत्य आहे की आजच्या जगामध्ये लोक पैसा पाहून नातं जोडतात. अशा चुकांमुळे मनाला खूप त्रास होतो. ज्याच्या माफी मागण्यासाठीचा वेळ सुद्धा निघून गेला असतो. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कोणीही तुम्हाला इज्जत देत नाही. त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ असल्याशिवाय तुम्हाला इज्जत द्यावी. जगभर कितीही फिरलं तरीही घरासारखी शांतता आणि सुख कुठेच मिळत नाही. खरं की नाही ताईंनो? मला तर तसं वाटतं बघा. काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की छोट्या लोकांचा हात पकडण्याऐवजी ते मोठ्या लोकांचे पाय पकडणं पसंत करतात. कोणत्याही चांगल्या
माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते, बरोबर की नाही? चुकीचे हत्यारे घेऊन तुम्ही एक स्क्रू सुद्धा काढू शकत नाही, तर चुकीच्या मार्गाने केलेली मेहनत तुम्हाला यशापर्यंत कशी पोहोचवेल, बरोबर ना? कोणाजवळचाही पैसा पाहून नातं जोडू नका, तर त्यांचं मन पाहून नातं जोडा. डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेली कपट असते. कधी राग आला तर थोडं थांबायला शिका. चूक झाली तर नंतर घ्यायला शिका. जिंकण्याचा आनंद पण फिका पडतो जेव्हा कौतुक करणारे तुमच्याबरोबर नसतात, बरोबर ना? अशी नाती खूप कमजोर असतात जी दुसऱ्या लोकांनी कान भरल्यामुळे तोडली जातात. जर जीवनामध्ये कुणी एकटा असेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कुणालाही आवडत नाही, पण याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने दुनिया काय लायकीची आहे ते ओळखलेले असते. आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे, कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाचीही उपेक्षा करू नका. लोक प्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही, पण तिरस्कार मनापासून करतात. ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना रुसण्याचा आणि खचण्याचा अधिकार नसतो. जी व्यक्ती खरं बोलते त्याचे शब्द कठोर असतात, पण अशा व्यक्ती कधी धोका देत नाहीत. या गोष्टीचा विचार करून नेहमी आनंदी राहा की आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं, जे होणार आहे ते जास्त चांगले असेल आणि पुढे जाऊन जे मिळणार आहे ते सर्वोत्तम मिळेल. कोणाची मस्करी आणि पैसा खूप विचार करून उडवला पाहिजे. मला फक्त या लोकांसाठी जिंकायचं आहे ज्यांना वाटतं मी हरावा. वाईट वाटेल असं खरं बोला, पण कोणालाही खरं वाटेल असं खोटं कधीच बोलू नका. कोणाचेही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचं दूर राहणं आवडू लागेल. आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो, पण त्याला त्रास देणाऱ्या माणसाला कधीच विसरत नाही. गैरसमज ज्याच्याबद्दल आहे त्याच्याशी बोलून ते सोडवले पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी करायला सांगितले तर गैरसमज आणखीन वाढतात. जो व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नाही त्याच्यासमोर मौन राहणं चांगलं असतं. जीवनामध्ये कधी कधी आपण खूप मोठ्या संकटातून सहजासहजी बाहेर पडतो, जसे की आपल्याबरोबर कोणती अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला साथ देते. त्या अदृश्य शक्तीलाच ईश्वर म्हणतात. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जग तुमची साथ सोडतो त्यावेळी देव तुमचा हात पकडतो. चला भेटते पुन्हा.